सेंट्रल चौकात आणि आपल्या टोल नाकाच्या ठिकाणी ज्या सगळ्याच्या जर ऑफिस सुटण्याच्या आणि ऑफिस स्टार्ट होण्याच्या टाइम एक राहिला तर नॅचरली ते कंजेशन होणार, नॅचरली वेळ लागणार. तर जर पॉसिबल आहे तर वेगवेगळ्या स्लॉट मध्ये आपला जे काही आहे 8 आवरची शिफ्ट तर 8 आवरची असू द्या, पण ते काही कंपनी 7 वाजता स्टार्ट करू शकतात, काही 7:30 ला करू शकतात, काही 8 ला करू शकतात, काही 9-10 ला करू शकतात. तसेच जर आपल्याला करता आला तर ते जे एंट्री एक्झिट आणि काही जे ठराविक कंजेशनचे पॉइंट आहे त्याच्यावर लोड कमी येईल आणि ते सगळ्यांना त्यामुळे सगळ्यांसाठी सोयीस्कर होईल. एक दुसरा हे आहे की आपल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये सिक्युरिटीसाठी आपली पोलीस आहे. आम्ही पूर्वीपेक्षा इथे पूर्वी एक गाडी होती, आता मागचे 2 वर्ष तिथे 3-4 गाडी आपण दिलेल्या आहेत. पेट्रोलिंगचे हे बळवलेलं आहे. स्टाफ पण थोडा जेवढं शक्य आहे लिमिटेड याच्यामध्ये आपण स्टाफ पण इथे वाढवलेलं आहे. ते आपण त्याच्यावर आपण ह्या एरियामध्ये जे इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्यामध्ये चांगला सिक्युरिटीच्या आणि सुरक्षिततेच्या भावना राहावा आणि फिलिंग राहावं त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. पण त्याच्यामध्ये आपल्याकडून पण आमची अशी अपेक्षा आहे की जे आपण मोस्टली आपल्या एरियामध्ये सीसीटीव्ही लावतात इनसाइड प्लांट, तर कृपया करून जे बाहेरचे चारही एरिया जे पब्लिक इथे येऊ जाऊ शकतात तिथे पण काही सीसीटीव्ही लावला. आम्हाला पाहिजे तर नॉर्मल टाइम मध्ये आम्हाला त्याच्यामध्ये काही त्याच्या फील्ड मध्ये इंटरेस्ट नाही आहे. यू कॅन कीप इट विथ युअरसेल्फ 15 दिवस किंवा 1 महिना. पण ज्यावेळी कुठला काही इन्सिडेंट वगैरे घडतो त्यावेळी त्याचा आम्हाला फार फायदा होतो आणि ते आपल्याला लगेच प्रतिबंध करता येते आणि आपल्याला जे असा 2-4 ब्लॅक मोल्स आहेत, जे असा 2-4 चुकीचे लोक आहेत त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई करणं लवकर शक्य होतं. आणि इंडस्ट्रीचे हे म्हणजे आपला जे इनसाइड ऑफ इंडस्ट्री आपण जे प्रोटेक्ट करत आहेत त्याचबरोबर आपला जे अँबियन्स आहे, आपला जे चारही बाजूचा एरिया आहे, आपला जे पूर्ण इंडस्ट्रियल एरिया आहे ते जर सगळ्यांनी आपल्या आपल्या एरियामध्ये जे पब्लिक एरिया आहे ऍटलिस्ट तिथे पण सीसीटीव्ही लावला तर ते आपल्याला अत्यंत म्हणजे हे आपला पूर्ण एरिया आणखी जास्त सुरक्षित करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. तयार केलेला आहे, त्याचा ईमेल आयडी आहे, त्याचे नंबर आहेत. तर तुम्ही एकदा परत सांगता काय? अच्छा, ग्रुपवर परत टाकून द्या. तर ते काही इश्यूज असेल तर आपण आम्हाला पण अप्रोच करू शकताय. काय एक्स्टॉर्शनचे असेल, माथाडी रिलेटेड असेल, काही असेल. जर कोणी इकडचा आपला माहोल जे आहे चांगला आहे आणि इंडस्ट्रीजला गव्हर्नमेंटच्या 100% पाठिंबा आहे. जर कोणी हे वातावरण डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतोय तर आम्ही तो खपून घेणार नाही आणि त्याच्यासाठी आम्ही आपल्या सगळ्यांची पाठीशी पूर्णपणे उभा आहोत. तर आपल्याला जर काही असं वाटतो फोन करू शकता, ईमेल आहे ईमेल करू शकता, आपला ग्रुप आहे ग्रुपमध्ये टाकू शकता. ग्रुपमध्ये नाही सांगायचं आहे काही गोष्ट असा असेल पब्लिक मध्ये तर आपण सिनियर पीआय ला कॉल करू शकता. इंडस्ट्रियल ग्रीव्हन्स सेलचा नंबर आहे त्यामध्ये आपण कॉल करून सांगू शकता. आणि आणखी एक सर्वात महत्वाचा जे आपला नंबर आहे, स्पेशली कुठल्या प्रकारचे काही इन्सिडेंट आहे, कोणी लेडी वर्कर आहेत त्यांच्या बरोबर काही प्रॉब्लेम होतोय किंवा जेंट्स आहेत कुठे रॉबरीचा प्रयत्न होतो, काहीही कुठल्या प्रकारचं तुम्हाला इमर्जन्सी आहे तर एक नंबर आहे 112. कृपया करून हा नंबर सगळ्यांना आठवणीत राहायला पाहिजे. हा पूर्णपणे टेक बॅक सिस्टम आहे. तुमच्या एक कॉल जे आहे ते रेकॉर्ड होतो, ते पूर्णपणे त्याचा फॉलोअप होतो आणि जोपर्यंत तो कॉल क्लोज होत नाही तोपर्यंत आपला नवी मुंबई आणि नागपूरमध्ये सेंट्रलाइज्ड हे आहे कंट्रोल सेंटर्स आहेत, तिथून ते पूर्णपणे मॉनिटर होतं. आणि त्याच्यामध्ये पण ऑटोमॅटिकली मी सांगितलं जसं की तो AI बॅक सिस्टम आहे, त्याच्यामध्ये जे सिरियस कॉल्स आहेत त्याचा वेगळ्या प्रकारे तो ट्रीट केला जातो, त्याचा वेगळा फॉलोअप असतो. जसं म्हणजे काही महिला विरोधी हे आहे, काही म्हणजे क्राईम अगेन्स्ट वुमेन आहे असा, किंवा काही मुलांचा काही इश्यू आहे, बाकी काही सिरियस कुठला इन्सिडेंट आहे तो कॅटेगराईज होतो आणि त्या लेवल पासून फॉलोअप चालू असतो. तिथून नंतर आपला कंट्रोल रूम आणि नंतर जे पोलीस स्टेशनची मोबाईल्स आहेत ते किंवा बीट मार्शल्स आहेत तोपर्यंत, आणि जोपर्यंत तो शेवटचा हे रिझॉल्व्ह होत नाही
तोपर्यंत तो फॉलोअप असतो. आणि त्याच्यापैकी काही कॉल्स जे आहे पुढच्या दिवशी त्यांना कॉल करून आणि परत रिस्पॉन्स कसा होता ते आपण फीडबॅक पण घेतो. आणि बरेच आपला जे स्टाफ आहे आणि बरेच एक्झिक्युटिव्ह आहेत ते सुद्धा म्हणजे ट्रॅफिक मध्ये प्रॉब्लेम होणार नाही आणि ते लवकर येतील, लवकर जातील याच्यासाठी 2 व्हीलरचा वापर करतात. पण ते हेल्मेटचा वापर करत नाही. आणि ह्या भागात आपल्याला स्पेशली ते तळेगाव चाकण रोड मध्ये आमचा एक्सपिरियन्स आहे. फॅटल ऍक्सिडेंट बरेच लोकांचे जीव जातात आणि त्याच्यापैकी व्हास्ट मेजॉरिटी असं आहे ज्याचे जीव जर ते हेल्मेट घातले असते तर वाचला असते. हेड इंजुरी झाला, बाकी बॉडीच्या इंजुरी झाला तर ठीक आहे, ते माणूस इंजुर्ड होतो, मॅम्ड होतो, थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये राहील, प्लास्टर होईल वगैरे, ते नंतरही कम्प्लीट. पण हेड मध्ये त्यापेक्षा फार कमी याच्या इंजुरी, छोट्या लेवलची इंजुरी झाली तरी पण तो फेटल ठरतो. तर माझी परत आपण सगळ्यांची विनंती राहील की आपले जे वर्कर्स आहेत त्यांच्यामध्ये हेल्मेट घालण्याची सक्ती करा. हे त्यांच्या फायद्यासाठी आहे. त्यांचे पण कुटुंब आहे, त्यांचे फॅमिली असेल, त्यांचे मूलबाळ असतील, म्हातारे आई वडील असतील. मेन माणूस आहे जे इथे काम करतो आपल्या प्लांट मध्ये, त्याला काही झालं तर पूर्ण फॅमिली उद्ध्वस्त होते, सगळे लोक रोडवर येतात. तर जरी त्यांना टेम्पररी आवडत नसेल तरी पण जर कोणी हे घेऊन नाही आला हेल्मेट, म्हणजे आपण आपला इनोव्हेटिव्ह वे काढू शकता. पण एक सजेशनचे तौर पर की त्यांना तुमच्या आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.